मुंबईतील हवा प्रदूषणाशी संबंधित तक्रारींमध्ये गेल्या दशकभरामध्ये लक्षणीय वाढ. प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या नागरी अहवालामधून बाब उघड. मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या तिसऱ्या वर्षाच्या निकालामध्ये घोळ. पूर्ण उत्तरपत्रिका लिहून सुद्धा विधीच्या विद्यार्थ्यांना 0 गुण. LLM परीक्षेला प्रवेश घेण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या समोर मोठा पेच. नरिमन पॉइंट ते बँड स्टँड प्रवास वेळेमध्ये बचत होणार. वांद्रे वरळी सी लिंकमध्ये आणखी इंटरचेंजचा समावेश करणार. वांद्रे किल्ला इंटरचेंज उभारण्यासाठी लवकरच स्वतंत्र निविदा. पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढला. 2 दिवसांच्या पावसामुळे पाणीसाठा 8.12% पोहोचला. 7 धरणांपैकी 5 मोठ्या धरणांमध्ये अद्याप पावसाचा जोर नाही. मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवासाठी सरावाला सुरुवात. जोगेश्वरीमधल्या कोकण नगर गोविंदा पथकानं सरावाला सुरुवात केली. गेल्या वर्षी कोकण नगर गोविंदा पथकानं 10 थर लावून विश्वविक्रम केला होता. मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली. लोकलमध्ये धारदार शस्त्र बाळगण्यास बंदी. लोकलमधील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय. उपचाराचं बिल मागितल्याच्या रागामध्ये डॉक्टर नर्सला जबर मारहाण. कल्याणमधील ग्लोबल रुग्णालयामधील धक्कादायक घटना. उपचारानंतर बिलाची मागणी केल्यानं रुग्णालयामध्ये आरोपींचा धुडगूस. डॉक्टर नर्स मॅनेजरला काठ्या लाथाबुक्क्यांनी मारहाण. बदलापूरमध्ये खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून महिलेचा मृत्यू. जांभळेगाव पुलावरची दुर्घटना. टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन परत येत असताना अपघात. पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. पुण्यातल्या शिक्षकांना मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण मोहिमेचं कामकाज. महापालिका हद्दीमध्ये शाळांच्या वेळांमध्ये बदल. 31 ऑगस्टपर्यंत बदल लागू राहणार. सकाळी 7 ते 12 पर्यंत शाळा भरणार. मान्सून सक्रिय होऊनही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई कायम. जिल्हा प्रशासनाच्या 151 टँकरद्वारे 2,58,000 नागरिकांना पाणी पुरवठा. पुरंदर, जुन्नर आणि खेड तालुक्यामध्ये सर्वाधिक टँकर सुरू. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी. विनयकुमार चौबे यांच्याकडून देहूमधील मंदिर परिसराचा आढावा. पोलीस आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती. संत तुकाराम महाराजांच्या पालखीमुळे पुणे जिल्ह्यामध्ये वाहतुकीमध्ये बदल. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं प्रशासनाकडून आवाहन. मंगळवारी 7 जुलैला देहूतून प्रस्थान होणार. मध्य रेल्वेकडून आषाढीसाठी 54 विशेष रेल्वे. पुणे मिरजसह पंढरपूरसाठी अतिरिक्त सेवा. 22 ते 29 जुलै या कालावधीमध्ये पंढरपूर आणि मिरजसाठी 54 विशेष गाड्या चालवण्यात येणार. पुण्यामध्ये HSRP नंबर प्लेट नसलेल्या 69 वाहनांवर कारवाई. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाकडून दणका. जुन्या वाहनांना संबंधित नंबर प्लेट बसवण्यासाठीची मुदत संपली. घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पावसानं खडकवासला धरण साखळीमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ. गेल्या 24 तासामध्ये धरण साखळीमध्ये 0.15 TMC पाण्याची भर पडली. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये 10 वर्षातली निश्चांकी साठा. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुण्यावर पाणी कपातीची टाकती तलवार कायम. पुरंदर विमानतळासाठी करारनामा संमतीची मुदत 15 जुलैपर्यंत वाढवली. आतापर्यंत 1216 हेक्टरपैकी 1010 हेक्टर जमीन संपादित. 10% विकसित भूखंडाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ.